नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मेथीची मस्त चटपटीत आणि अजिबात कडू न होणारी रस्सा भाजी. अगदीच पौष्टिक आणि सात्विक अशी ही मेथीची भाजी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो ही कंबरदुखीसाठी खास बनवली जाते आणि बाळंतपणामध्ये सुद्धा ही भाजी बनवली जाते. तर पाहू शकता मी ही घेतलेली आहे मोड आलेल्या मेथ्या. तर याला मी घरीच मोड आणलेले आहे आणि पाहू शकता की ती छान असे मोड आलेले आहे. एक दिवस सकाळी भिजवले होते, रात्री पाण्यातून काढून मग बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी छान असे हे मोड आलेले आहे. तर याचीच मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. आता याला आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. तर चला आता हे मी धुवून घेते. आता हे मोड आलेल्या मेथीची भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते दाखवते अगोदर. तर थोडंसं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, हे बघा, जास्त नाही लागत, थोडंसंच लागतं. आणि 1 चमचाभर पांढरं तीळ म्हणजे हावरी आणि लसूण पाकळी घेतलेला आहे. इथे आपण आलं वापरणार नाही आहे. आणि एक कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. तर चला अगोदर ह्या मोड आलेल्या मेथ्या मी धुवून घेते. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे पांढरे तीळ म्हणजे हावरी, खोबरं आणि लसूण थोडंसं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर याचं आपण वाटण बनवणार आहोत. तर अगोदर हे छान असं लालसर खरपूस आपण भाजून घेऊया. आणि मेथ्या ह्या गरम असतात त्यामुळे इथे आता आपण भाजीमध्ये आल्याचा वापर करणार नाही आहे. तर पाहू शकता छान असं भाजून झालेलं आहे, हे बघा, छान लालसर आणि खरपूस. आता हे आपण काढून घेऊया आणि थंड झालं की याचं आपलं वाटण करून घ्यायचं. तोपर्यंत चला आता आपण भाजीला फोडणी देऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण टाकूया तेल. याचं आपण नंतर वाटण करून घेऊया, तोपर्यंत हे थंड होते. तर चला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. साधारण मी 3 चमचे तेल घेते. तेल गरम झालं की आता आपण भाजीला छान फोडणी देऊया. 1 चमचा मी घेतलेला आहे जिरे, अर्धा चमचा घेतलेली आहे मोहरी, थोडासा हिंग आणि थोडीशी आपण टाकूया कढीपत्ता. तर फोडणी छान झाली की मग आपण याच्यामध्ये टाकणारे बारीक चिरलेला कांदा. एक मीडियम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्याचे टॅमॅटोसुद्धा मी घेतलेला नाही आहे, कारण टॅमॅटोने थोडीशी तरी आंबट चव येईल भाजीला, म्हणून फक्त इथे मी कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा जो आहे तो छान लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया स्लो गॅसवरती. तर चला कांदा छान असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर कांदा इकडे परतते तोपर्यंत आपण काय करूया, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण करून घेऊया. आणि मात्र वाटण करताना आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी न घालता फक्त हे बारीक करून घ्यायचे सर्व. तर पाहू शकते बघा, कांदा छान असा परतलेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर टाकायचे आहे मसाले. तर ही घेतलेली आहे मिरची पावडर मी 1.5 चमचा. आता ही तिखट नसल्यामुळे मी 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि कोणत्या तुम्ही घरगुती मसाला वापरू शकता. इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर. म्हणजे जास्त मसालेसुद्धा लागत नाही आणि कोणत्या प्रकारचे वाटणसुद्धा करावे लागत नाही. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने ही आपण भाजी बनवणार आहे आणि अजिबात कडू लागणार नाही आहे. आता मसाले अगोदर परतून घेऊया छान असे. छान असे परतून झालेले आहे मसाले. आता याच्यामध्ये आपण टाकायचे आहे जे वाटण करून घेतलेले आहे, लसूण, खोबरं आणि पांढरं तीळ याचं वाटण. आता हे सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. आणि कोणत्याही पदार्थाला बघा, आता मेथीला छान मोड आलेले आहे, त्यामुळे मोड आल्यामुळे काय होते की त्याचा कडूपणा निघून जातो. त्यामुळे मेथ्या जरी अशा खायला कडू असल्या पण त्याला मोड आल्यानंतर ती भाजी अजिबात कडू होत नाही, काही नाही, आणि खायलाही छान लागते. तर हे बघा मसाले तर छान आता परतलेले आहे. आणि एकीकडे मी 1 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता ह्या मेथ्या मी धुवून घेतलेल्या आहे ते आपण टाकूया कढईमध्ये. आणि मस्त अशी मोड आलेले आहे, अगदी पाहूनच किती सुंदर वाटते आणि खायला ही भाजी एकदम छान लागते. तर चला अगोदर याच्यामध्ये आपण हे छान परतून घेऊया. आणि मोड आल्यामुळे काय होतं की मेथी जी आहे हलकी होते, त्यामुळे एका वाफेवरती पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. हे मिक्स करून घेऊया. आता थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो बघा ही मेथीची भाजी बनवली जाते किंवा डिलेवरीनंतर बाळंतपणामध्ये सुद्धा ही मेथीची भाजी खाल्ली जाते, कारण कंबरदुखीसाठी मेथी ही गुणकारी आहे, म्हणून ही भाजी बनवली जाते. झाकण ठेवूया, 1-5 मिनिटाला वाफ घेऊया.
झाकण काढून पाहूया, कारण एका वाफेमध्ये ही पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. तर हे बघा छान आता हे व्यवस्थित शिजलेले सुद्धा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्लास पाणी मी गरम व्हायला ठेवलं होतं, ते आता आपण कढईमध्ये टाकूया. आणि थोडीशी मी पातळ रस्सा भाजी बनवणार आहे आणि शक्यतो ही भाजी जी आहे ती भाकरीबरोबर खाऊन अगदी छान लागते. तर हे बघा आता याला फक्त आपल्याला 5 मिनटं काय करायचं आहे, एक उकळी घ्यायची आहे फास्ट गॅसवरती. तर हे बघा याला छान उकळी आलेली आहे. अशी एक उकळी आली की मग स्लो गॅसवरती 5 मिनटं आपण ही भाजी आटवून घेणार आहे, म्हणजे खाण्यासाठी तयार होईल. तर पाहू शकता जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही, अशा पद्धतीने ही मी रस्सा भाजी मोड आलेल्या मेथीची बनवलेली आहे. चला 5 मिनटं याला मी आटवून घेते स्लो गॅसवरती. तर पाहू शकता आता मस्त भाजी आपली आटलेली आहे मेथीची. आणि थोडीशी मी आता कोथिंबीर टाकते आणि आपली भाजी जी आहे ना ती झालेली आहे. मस्त गरमागरम ही भाजी आणि मस्त बाजरीची भाकरीसोबत जर खाल्ली तर ती चव अजूनच छान लागते. तर चला ही मेथीची भाजी जी आहे ती झालेली आहे. गॅस करूया बंद. आणि पाहू शकता मस्त आपली झणझणीत आणि चमचमीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली पौष्टिक अशी मोड आलेल्या मेथीची भाजी हे बघा खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसते, तेवढी चवसुद्धा जबरदस्त लागते. आणि ही पौष्टिक अशी मेथीची भाजी तुम्हीसुद्धा बनवून पहा. करायला साधी सोपी आहे आणि मोड आलेली असल्यामुळे ती अजूनच पौष्टिक लागते. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.